नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ऍग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नुकताच आता रब्बी हंगाम चालू झालेला आहे. या रब्बी हंगामामध्ये हरभरा हे खूप महत्वाचं पीक आहे. प्रामुख्याने मराठवाडा विभागामध्ये याची जास्तीत जास्त लागवड केली जाते. तर या हरभरा पिकामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणी जाणवतात लागवडी वेळेस. यामध्ये रोग व्यवस्थापन असो, कीड व्यवस्थापन असो, खत व्यवस्थापन असो. तर यामध्ये महत्वाचं म्हणजे रोग व्यवस्थापन. हरभरा पिकामध्ये महत्वाचा रोग म्हणजे मर रोग. तर हा मर रोग भरपूर असा नुकसान किंवा तोटा शेतकऱ्यांचं करून जातो आणि या मर रोगांवर भरपूर असं तंत्रज्ञान उपलब्ध सुद्धा आहे, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर यासाठीच या हरभरा पिकावरील मर रोग व्यवस्थापन यावर आज आपल्यासोबत डॉक्टर SV वाघमारे हे मार्गदर्शन करणार आहे. तर नमस्कार सर. नमस्कार सर, सध्या लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्र यामध्ये कनिष्ठ वनस्पती रोगशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर सरांचं आपण आपल्या चॅनलच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद. ओके. तर मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांचं जे काही आपलं मार्गदर्शन आहे ते चालू करूया. पण जाता जाता मी एवढंच सांगू इच्छित आहो की शेतकऱ्यांना या रोगावर उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर माहिती होत नाहीये. तर शेतकऱ्यांनी बाहेरील जे मार्केटिंग एजंट असतात किंवा मग कृषी सल्ला म्हणून जे काही तुम्हाला फसवणूक करत आहे त्यांच्यापासून थोडं सावध राहून जे आपल्याला आपली युनिव्हर्सिटी किंवा शास्त्रज्ञ जे आपल्याला मार्गदर्शन किंवा जे तंत्रज्ञान आपल्याला आपल्या पिकावर अवलंबायचं सांगत आहे त्या तंत्रज्ञानाचाच आपण शेतीमध्ये वापर करावा. आणि या व्हिडिओमध्ये आपण ते पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होईल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण हरभरा पिकातील रोग व्यवस्थापन या विषयावरची माहिती घेणार आहोत. हरभरा हे रब्बी हंगामातील एक महत्वाचं कडधान्य पीक आहे. जवळपास रब्बी हंगामामध्ये 60% क्षेत्रावर हरभरा हे पीक घेतलं जातं. मागच्या वर्षीचा विचार करता 29,50,000 हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेण्यात आलं. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या चारही विभागामध्ये हे पीक घेतलं जातं. त्यातल्या त्यात कोकण वगळता तीनही विभागात जास्त प्रमाणात हे पीक घेतलं जातं. दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र हे वाढतच आहे, परंतु उत्पादकता कमी होत आहे. एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी जवळपास 14 ते 15 क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन घेत असतात. परंतु मागील 5 वर्षीचा विचार करता, सरासरीचा विचार करता 5 ते 6 क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन या हरभरा पिकाच्या उत्पादकता आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया की नेमकं हरभरा पिकामधील कमी उत्पादकतेची कारणं काय. मुळात कोणत्याही पिकातील कमी उत्पादकतेची महत्वाची 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे अयोग्य जमिनीची निवड, दुसरं म्हणजे अयोग्य बियाणाची निवड, तिसरं म्हणजे व्यवस्थापन. तर जमिनीचा, समजा हरभरा पिकाच्या बाबतीत जमिनीचा विचार करता हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी जमीन, ज्याचा सामू 6.5 ते 7.5 असला पाहिजे आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन असली पाहिजे. बियाणं हे रोगमुक्त असलं पाहिजे. घरच्या घरी जर बियाणं वापरत असतील तर त्याला बीज प्रक्रिया केली पाहिजे आणि रोग प्रतिकारक असेल किंवा कीड प्रतिकारक वाणांचा आपण वापर केला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थापन. बांध बंदस्तीपासून तर काढणीपर्यंतचे जे काही मशागतीची कामे आहेत ती, मग त्याच्यामध्ये पेरणी असेल, पेरणी करताना योग्य अंतर राखणं, पेरणीची वेळ पाळणं, त्याच्यानंतर आंतरमशागत असेल, त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, रोग आणि कीड व्यवस्थापन असेल, या सर्व जे काही मशागतीची कामे आहेत ती जर योग्य वेळेवर जर केली तर निश्चितच पिकाचं उत्पादन वाढतं. परंतु या 3 गोष्टीपैकी एक जरी गोष्ट म्हणजे तुमची जमीन चांगली असेल, बियाणं चांगलं असेल आणि व्यवस्थापन योग्य नसेल तर उत्पादनात कमतरता येते किंवा उत्पादन कमी होतं. आता आपण मी आता सांगितल्याप्रमाणे किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सुद्धा उत्पादकतेवर परिणाम होतो. तर हरभरा पिकाच्या बाबतीत म्हणजे हरभराच नाही तर कोणत्याही पिकाच्या बाबतीत विचार केला तर रोग, किडी आणि तण म्हणजे संशोधनात ते असं लक्षात आलं की जवळपास 34% उत्पादनामध्ये घट होण्यास कारणीभूत असणारे हे 3 घटक आहे: रोग, कीड आणि तण. त्यापैकी 34%पैकी 3% नुकसान हे तणांमुळे होतं,
10% नुकसान हे किडीमुळे होतं, 7% नुकसान हे सूत्रकृमीमुळे होतं आणि जवळपास 14% नुकसान हे रोगामुळे होतं. तर आता हरभरा पिकातील महत्त्वाचे रोग कोणते, तर याच्यामध्ये मर रोग हा एक आहे, त्याच्यानंतर मानकुजव्या रोग आहे, त्याच्यानंतर मूळ कुजव्या रोग आहे, खुजा रोग आहे, पानावरील ठिपके आहे, भुरी रोग आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे रोग या पिकावर येत असतात. त्यातल्या त्यात मर या आज आपण जे मर रोगाची चर्चा करणार आहोत, तर मर रोग जवळपास 10 ते 100% पर्यंत उत्पादनामध्ये घट येऊ शकते या रोगामुळे. तर मर रोग कशामुळे होतो, तर मर रोग हा एका बुरशीमुळे होतो, ज्या बुरशीचं नाव आहे फ्युझॅरियम ऑक्झिस्परम फॉर्मास्पिसिस सिसेरी. तर ही बुरशी जी आहे ही बुरशी कोणत्या वातावरणात वाढते, तर खरं तर या बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे किंवा प्रसार जो आहे तो जमिनीमार्फत होतो आणि रोगट बियाण्यामार्फत होतो. त्याचप्रमाणे जेव्हा 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते, उष्ण आणि कोरडं हवामान असते, अशा वातावरणामध्ये या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि पिकाच्या फेरपालटीचा जर अभाव असेल तर त्याही वेळेस या ज्या बुरशी ही जी बुरशी आहे ही बुरशी जास्तीत जास्त प्रमाणात वाढत असते. आता आपण बघूया की ही बुरशी नेमकं या रोगाची लक्षणं काय आहेत. तर या रोगाची लक्षणं जर सांगायची झाली तर आपल्या पिकाची जी मुळं असतात, हरभरा पिकाची मुळं असतात, त्या हरभरा पिकाच्या मुळामध्ये झायलेम नावाची व्हेसल असते किंवा अन्ननलिका असते, ते ज्यामधून जमिनीतील मूलद्रव्य पाणी हे जमिनीतून पिकाच्या विविध भागाकडे जात असतात. परंतु ही बुरशी फ्युझॅरियम ऑक्झिस्परम नावाची जी बुरशी आहे ती बुरशी ती झायलेम अन्ननलिका की झायलेम व्हेसल तिला ब्लॉक करते, म्हणजे बंद करते, म्हणजे त्या ठिकाणी बुरशीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो आणि त्यामुळं पाणी किंवा अन्नद्रव्य जे आहे ते वर पिकाच्या विविध भागापर्यंत पोहोचत नाही. तर त्यामुळं झाडं निस्तेज व्हायला लागतात, मलूल होतात, त्याचप्रमाणे झाडं पिवळे पडायला सुरुवात होतात आणि एकूणच झाड वाळायला सुरुवात होते, म्हणजेच झाड मरायला सुरुवात होते, म्हणजे यालाच आपण मर रोग म्हणतो. तर हा मर रोग म्हणजे ही त्याची लक्षणं आहेत. त्याचप्रमाणे हा रोग पिकाच्या विविध म्हणजे ज्या काही अवस्था आहेत, वेगवेगळ्या अवस्था, त्या सर्व अवस्थेमध्ये येतो. म्हणजे तुमची रोपावस्था असेल, तुमची फुलोरा अवस्था असेल, घाटे अवस्था असेल किंवा काढणीची अवस्था असेल, या चारही अवस्थेमध्ये हा रोग आपल्याला आढळून येतो. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त 3 ते 5 आठवड्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि या रोगाचं एक टिपिकल सिम्पटम, ज्याला आपण महत्वाचं कारण, म्हणजे जर हे लक्षण असलं तर आपण म्हणू शकतो की हा मर रोगच आहे. तर त्याच्यामध्ये हा रोग जो आहे हा समूहामध्ये येतो, पॅचेसमध्ये येतो, म्हणजे सर्व पिकावर एकदाच हा रोग येत नाही, समूहामध्ये येतो. आणि दुसरी गोष्ट, त्याचं जे मूळ आपण बघितलं तर मुळाचे आपण खालची दांडी बघितली तर तिथं काळ्या रंगाची बुरशी आपल्याला दिसते आणि त्याचा जर उभा छेद घेतला तर काळसर तपकिरी बुरशीची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर ही या मर रोगाच्या संदर्भातली वेगवेगळी लक्षणं आहेत. तर आता या अशी जर लक्षणं दिसली तर नेमकं म्हणजे ही लक्षणं दिसण्याच्या अगोदर, म्हणजे जेव्हा आपण पिकाची पेरणी करतो, म्हणजे बियाण्याची पेरणी करतो, तर याचं नियंत्रण कसं केलं पाहिजे, तर याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकात्मिक रोग व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. एकात्मिक रोग व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपण फक्त रसायनाचा वापर करून चालणार नाही, तर वेगवेगळ्या ज्या काही बाबी आहेत नियंत्रणाच्या, मग त्याच्यामध्ये जैविक नियंत्रण असेल, रासायनिक नियंत्रण असेल, भौतिक नियंत्रण असेल, या वेगवेगळ्या नियंत्रणाचा आपल्याला वापर करावा लागेल. तर पहिल्यांदा आपल्याला नियंत्रणामध्ये पिकाची फेरपालट करणं अतिशय गरजेचं आहे. कारण मी मागे सांगितल्याप्रमाणे या रोगाची जी बुरशी आहे ती जमिनीतून वाढते आणि जर आपण दरवर्षी तेच पीक घेतलं तर निश्चितच रोगाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्याच्यामुळे पिकाची फेरपालट करणं अतिशय गरजेचं आहे. जर आपण मागच्या वर्षी आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोग आला असेल तर यावर्षी आपण ते टाळलं पाहिजे.
दुसरी गोष्ट उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट केली पाहिजे. खोल नांगरट केल्यामुळं जी काही बुरशी जमिनीमध्ये असते ती बुरशी वर येऊन ती नष्ट होते, प्रखर सूर्यप्रकाशामुळे नष्ट होते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मर रोग नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे बीज प्रक्रिया. या पिकामध्ये मर रोग येऊ नये यासाठी आपण बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे. आणि बीज प्रक्रियेमध्ये आपण कार्बेंडाझिम अधिक थायरम प्रत्येकी 1.5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपण बीज प्रक्रिया करू शकतो. कार्बेंडाझिम 2.5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करू शकतो. त्याचप्रमाणे आपण पायरॅक्लोस्ट्रोबिन प्लस थायोफिनेट मिथाइल या बुरशीनाशकाची संयुक्त बुरशीनाशकाची 2 मिली प्रति किलो बियाण्यात बीज प्रक्रिया करू शकतो. त्याचप्रमाणे ॲझॅक्झोस्ट्रोबिन, थायोफिनेट मिथिल आणि थायमेथॅक्झम हे संयुक्त बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक सुद्धा आहे. तर याची सुद्धा आपण 5 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करू शकतो. ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया. परंतु रासायनिक बीज प्रक्रिया करत असताना आपण जैविक बीज प्रक्रिया सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा विरिडी, ज्याला आपण ट्रायकोडर्मा आस्पेरलम असं म्हणतो, ट्रायकोडर्मा ही जी स्पेसीज आहे याची पावडर मिळते. तर 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे जर आपण त्याची बीज प्रक्रिया केली किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं निर्मित केलेलं बायोमिक्स हे जे प्रॉडक्ट आहे, तर बायोमिक्स 10 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपण त्याची बीज प्रक्रिया केली तर या रोगाचं नियंत्रण होऊ शकतं. त्याच्यानंतर रोग नियंत्रण करण्यासाठी बीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर आपण आळवणी सुद्धा करू शकतो. आळवणीमध्ये रासायनिक आळवणी आहे, त्याचप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची सुद्धा आळवणी आहे. तर रासायनिक आळवणीमध्ये आपण कार्बेंडाझिम 50% WP हे 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आळवणी करू शकतो. त्याचप्रमाणे कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये. कार्बेंडाझिम अधिक मँकोझेब हे सुद्धा 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण घेऊन आळवणी करू शकतो. थायफिनेट मिथेल 70% WP हे सुद्धा आपण 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी त्याची आळवणी करू शकतो. त्याच्यानंतर फोसेटाईल एल 80% WP या बुरशीनाशकाची रासायनिक बुरशीनाशकाची आपण आळवणी करू शकतो. त्याचप्रमाणे मी आता मला सांगितल्याप्रमाणे की बायोमिक्स हे जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेली जी बुरशी आहे, बुरशीचं मिक्सचर आहे, तर ते आपण 10 लिटर पाण्यात 200 मिली या प्रमाणात घेऊन त्याची सुद्धा आपण आळवणी करू शकतो. आणि आळवणी करत असताना मग ती रासायनिक आळवणी असेल किंवा बुरशीनाशकाची जैविक बुरशीनाशकाची आळवणी असेल, ही करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यावेळेस जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण स्प्रिंकलर लावल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसानंतर आपण ही आळवणी करू शकतो. त्याचप्रमाणे रोगमुक्त बियाण्यांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. जर आपण रोगमुक्त बियाण्याचा वापर केला तर निश्चितच बाकी कुठल्याही प्रकारचं नियंत्रण करण्याची आवश्यकता नाही. तर रोगमुक्त बियाण्यांचा वापर करत असताना विजय असेल, दिग्विजय असेल, राजविजय असेल यासारख्या कोरडवाहू म्हणजे कोरडवाहू जर जमीन असेल तर त्या ठिकाणी हे बियाणं आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे बागायतीमध्ये सुद्धा आपण आकाश असेल, फुले विक्रांत असेल, फुले विक्रम असेल, दिग्विजय असेल, जॅकी 9218 असेल, PDKV कांचन असेल, PDKV कनक असेल, विश्वराज यासारखे बियाणं आपण जे की मर रोगास प्रतिकारक आहे हे बियाणं आपण वापरू शकतो. काबुली वाणामध्ये आपण PKV 2 असेल, PKV 4 असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले कृपा या वेगवेगळ्या वाणांचा आपण वापर करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपलं आंतरपीक म्हणजे मका असेल, समजा आपण मका, बाजरी, ज्वारी, जवस यासारखी पिकं आंतरपीक म्हणून जर घेतली तर निश्चितच मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला एकात्मिक रोग व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण हरभरा पिकामध्ये म्हणजे या ठिकाणी आपण हरभरा पिकातील मर रोगाची लक्षणं बघितली. हा मर रोग कशामुळे होतो, मर रोगाच्या त्या बुरशीसाठी कोणतं वातावरण पोषक आहे हे बघितलं आणि त्याच्यासाठी जे काही नियंत्रण आहे ते नियंत्रण कसं करायचं ते बघितलं. आपण सर्वांनी ही माहिती ऐकली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.